नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। काल आपण उज्जैनमध्ये आलो होतो आणि रात्रीच आपण महाकालचे सुंदर असे दर्शन घेतले होते। आजचा दिवस पण आपण उज्जैनमध्येच आहोत आणि पाहणार आहोत उज्जैनमधील काही जवळपासची देवळे आणि ठिकाणे। तर आपण आलो आहोत आज पहिल्या ठिकाणावर। हे आहे भर्तहरी गुफा। येथे 3 गुफा आहेत। राजा भर्तहरी हे उज्जैनचे पराक्रमी राजे होते। अशी मान्यता आहे की त्यांनी याच गुफामध्ये तपश्चर्या आणि ध्यान केले। या गुहा नाथ संप्रदायाशी संबंधित मानल्या जातात। आजही येथे साधू संत तपश्चर्या करताना दिसतात। गुहेशेजारी श्री नवनाथांचे मंदिर आहे। आता आपण आलो आहोत गडकालिका माता मंदिरामध्ये। हे एक शक्तिपीठ आहे। हे मंदिर देवी कालिमा यांना समर्पित आहे। उज्जैन हे 7 मोक्षपुरीपैकी एक मानले जाते। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग सोबतच गडकालिका माता मंदिरालाही विशेष स्थान आहे। आता आपण आलो आहोत काळभैरव देवळात। हे उज्जैन पासून 6 किलोमीटर अंतरावर शिप्रा नदीजवळ वसलेले आहे। काळभैरव हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील एक प्रसिद्ध व रहस्यमय शिवभक्तीचे केंद्र आहे। भगवान शिवांचे उग्र रूप असलेल्या काळभैरव यांना हे मंदिर समर्पित आहे। उज्जैन मध्ये येणाऱ्या प्रत्येक ज्योतिर्लिंग दर्शनासाठी काळभैरव दर्शन अत्यंत आवश्यक मानले जाते। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनानंतर काळभैरव दर्शन पूर्णत्वास जाते अशी श्रद्धा आहे। या मंदिराची सर्वात वेगळी व प्रसिद्ध परंपरा म्हणजे काळभैरवाला भाविक मद्य अर्पण करतात। माझ्या शेजारी सुद्धा काही भाविकांच्या हातात मद्य होते। आपण आलो आहोत मंगलधाम मंदिरामध्ये। हे मंदिर ग्रहदेव मंगळ यांना समर्पित आहे। मंगळधाम हे मंगळ ग्रह शांतीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते। ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष आहे अशा भक्तांसाठी येथे विशेष पूजा केली जाते। आपण आलो आहोत सांदीपनी आश्रमाच्या समोर। सांदीपनी आश्रम हा प्राचीन भारतातील प्रसिद्ध गुरुकुल आश्रम आहे। या आश्रमात गुरु सांदीपनी ऋषींनी आपल्या शिष्यांना वेद, उपनिषद, नीतिशास्त्र व सर्व प्रकारचे शास्त्रज्ञान देत असत। याच सांदीपनी आश्रमात श्रीकृष्ण आणि बलरामने देखील 14 विद्या आणि 64 कला याचे ज्ञान घेतले होते। या 14 विद्या तुमच्या समोर आहेत। व्हिडिओ पॉज करून आपण पाहू शकता। संध्याकाळी आपण आलो आहोत राम घाटावर, जेथे शिप्रा नदीची आरती केली जाते। ही आरती संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी केली जाते। पुजारी पारंपरिक वेशात दीप हातात घेऊन आरती करतात।
याच रामघाटाच्या शेजारी हरसिद्धी माता मंदिर आहे आणि ज्यावेळी रामघाटावर शिप्रा नदीची आरती सुरू होते त्याच वेळी येथे दीपमाळा प्रज्वलित केल्या जातात। रामघाटावरून येथे येण्यास 5-7 मिनिटे लागल्यामुळे दीपमाळा प्रज्वलित करताना आपण पाहू शकलो नाही। 2 उंच दीपस्तंभावर एकाच वेळी दिवे लावल्यामुळे संपूर्ण परिसर तेजस्वी प्रकाशाने उजळून निघतो। दीपस्तंभाच्या समोरच हरसिद्धी माताचे मंदिर आहे। हे मंदिर देखील शक्तिपीठापैकी एक आहे। आता थोड्याच वेळात येथे आरतीला सुरुवात होईल। आपण प्रवेश केला आहे महाकालच्या महाकॉरिडॉर मध्ये। श्री महाकालेश्वर मंदिर परिसराचा भव्य विकास प्रकल्प म्हणजे महाकाल कॉरिडॉर, ज्याला महाकाल लोक असेही म्हटले जाते। हा कॉरिडॉर भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक कॉरिडॉर पैकी एक आहे। याची लांबी सुमारे 900 मीटर आणि क्षेत्रफळ सुमारे 20 हेक्टर आहे। यात 108 शिवस्तंभ, भिंतीचित्रे व शिल्पकला, शिवपुराण, समुद्र मंथन याची सुंदर अशी माहिती दाखवलेली आहे। आणि या महाकाल लोकचे मुख्य आकर्षण म्हणजे हा पाण्यावरील लेझर शो। यात महाकाल उज्जैन मध्ये कसे प्रगट झाले आणि इतर माहिती दाखवली आहे।
उज्जैनमधील हा दुसरा दिवस कधी संपला तो आम्हाला कळलंच नाही. आपण उद्या उज्जैन आणि महाकालची रजा घेणार आहोत आणि निघणार आहोत इंदोरसाठी. हा व्लॉग मी येथेच संपवतो. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाकाल.